नमस्कार. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी नॅकचा क्रायटेरिया सेकंड SSR मध्ये भरताना काय काळजी घ्यावी, डॉक्युमेंट्स बनवताना काय काळजी घ्यावी याविषयी काही मार्गदर्शन करणार आहे. तर आपण सेकंड क्रायटेरियाला जाऊ आणि की इंडिकेटर वाईज तुम्ही डॉक्युमेंट्स कसे बनवू शकता ते मी तुम्हाला इथे आज एक्सप्लेन करणार आहे. तर आपण सेकंड क्रायटेरियाला जाऊ आणि पहिला की इंडिकेटर पाहू. आता याच्यातले काही जे आहे ते क्वांटिटेटिव्ह आहे तेच तुम्ही इझिली हे करू शकता. म्हणजे जे स्टुडंट्स एनरोलमेंट आहे, तुमचं 5 वर्षाचं एनरोलमेंट लागतं त्यांना. ते तुम्ही ज्यावेळेस SSR भरणार आहात 5 वर्षाची एनरोलमेंट त्यांना अवेलेबल लागतं. आता इथे काय आहे की या क्रायटेरियामध्ये तुम्हाला काय काय लागू शकतं, की तुमच्या किती डिव्हिजन्स आहेत प्लस किती एनरोलमेंट कॅपॅसिटी आहे पर इयर. कारण तुम्हाला 5 वर्षाचा डाटा भरायचा असतो इयर वाईज. तर तुमची एनरोलमेंट कॅपॅसिटी किती आहे आणि तुमची ऍक्च्युअल स्ट्रेंथ किती एनरोल झालेत हा रेशो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमची जर एनरोलमेंट कॉलेजची कंप्लीट 4000 असेल आणि म्हणजे कॅपॅसिटी जी गव्हर्नमेंट सँक्शन कॅपॅसिटी आहे आणि तुमचे 3800 जर एनरोल झालेले असतील तर तुमचा रेशो 3800 डिवायडेड बाय 4000 ते पर्सेंटेज, कारण ते पर्सेंटेज कॅल्क्युलेशन असतं तिथे. तर त्यामुळे इथे फार केअरफुली हा डाटा भरा की तुमचे एनरोलमेंट कॅपॅसिटी गव्हर्नमेंट सँक्शन किती आहे आणि तुमचे ऍक्च्युअल ऍडमिशन्स किती होतात प्लस रिझर्वेशन. रिझर्वेशन फॉलो करता की नाही. आता इथे कसं SC ST मायनॉरिटी OBC, आता नवीन याच्यात EWS पण येईल आणि ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी. तर या टाईपचे डाटा त्यांना आवश्यक असतो. आता OBC मध्ये आपल्या महाराष्ट्रात काय डिव्हिजन आहे, DT NT VJNT आणि OBC. तर ते सगळे एकाच कॅटेगरीत येतात. म्हणजे DT NT VJNT नंतर OBC SBC हे सगळे अंडर OBC येतात. त्यामुळे हे सगळे एकत्र करायचे क्लब नॅकचा डाटा भरताना. तर याची कंप्लीट लिस्ट म्हणजे कंप्लीट लिस्ट असली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मुलांची 5 वर्षाची लिस्ट सबमिट करावी लागते. मुलांची 5 वर्षाची लिस्ट म्हणजे समजा तुम्ही जर आत्ता SSR भरणार असाल तर तो तुमचा पाठीमागचे 5 वर्ष असणार आहे. तर पाठीमागच्या 5 वर्षांची कंप्लीट विद्यार्थ्यांची लिस्ट अवेलेबल लागते. त्याच्यामुळे ती लिस्ट आत्ताच बनवायला सुरुवात करा. व्यवस्थित करून घ्या लिस्ट त्यांच्या फॉर्मॅटमध्ये, कारण ते जे मेट्रिक आहेत क्वांटिटेटिव्ह मेट्रिक ते ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यामुळे ते एक्सेल फाईल आत्ताच बनवून ठेवायच्या. म्हणजे तुमच्या लक्षात येतं तुमच्या भरताना चुका काय होतात. ज्यावेळेस SSR भरताल त्यावेळेस बनवायचा प्रयत्न नका करू. बनवायचं आत्ताच बनवून ठेवा SSR भरण्यापूर्वीच. म्हणजे तुम्हाला आपल्या चुका काय होतात हे आपल्याला कळतं आणि त्या चुका आपल्याला दुरुस्त करता येतात. नंतर तुमचं ट्रान्सपरन्सी इन ऍडमिशन पॉलिसी, म्हणजे ऍडमिशन देताना तुम्ही कोणती कोणती ट्रान्सपरन्सी हे करता ते तुम्हाला तिथे क्वालिटेटिव्ह मध्ये सांगायचंय की तुम्ही काय काय करता. रिझर्वेशन पॉलिसी कशी फॉलो करता, ऍडमिशनचे ऍडव्हर्टाईज देता का, ऍडमिशनचे बेसिस काय असतो, मेरिट बेस असतं की फर्स्ट कम फर्स्ट याला असतं. आता तुमचे काही ऍडमिशन मेरिट बेस असू शकतात, काही ऍडमिशन फर्स्ट कम फर्स्ट याला आपण देतो. तर ते क्लिअर कट तिथे त्यांचं मेन्शन करायचं असतं स्टुडंट एनरोलमेंट मध्ये. परत प्लस दिव्यांगजन, तर दिव्यांगजन जे आहेत त्याची सेपरेट लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे स्टुडंटची. आता ही लिस्ट बनवताना त्यांचे सर्टिफिकेट्स पण महत्वाचे आहेत. जे फिजिकली हँडिकॅपचे सर्टिफिकेट्स असतात
ते सर्टिफिकेट पण महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्टुडंटचं एनरोलमेंट आणि प्रोफाईल हे करायचे. त्यात सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईल असेल, एज्युकेशनल प्रोफाईल असेल, या बाकी गोष्टी आल्याच. पण महत्वाचं रिझर्वेशनचा डाटा फार महत्वाचा आहे, प्लस स्टुडंटची लिस्ट. आणि हे करताना स्टुडंटची सेपरेट एक टोटल लिस्ट बनवून ठेवा, प्लस ओपन स्टुडंटची सेपरेट लिस्ट, SC ची सेपरेट लिस्ट, ST ची सेपरेट लिस्ट, मायनॉरिटीची, OBC आणि आता EWS जे नवीन रिझर्वेशन आले त्याची अशी सेपरेट लिस्ट पण बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा डाटा टाकताना फार सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढं पर्सेंटेज रिझर्वेशन आहे तेवढं पर्सेंटेज रिझर्वेशन तुमच्या कॉलेजमध्ये आहे का? म्हणजे समजा SC तुमचं SC ST मिळून जे काही टोटल पर्सेंटेज आहे 22%, सो टोटल 22% मुलं आहेत का तुमच्याकडे, मायनॉरिटी आहेत का, OBC आहेत का, हा पर्सेंटेज फार महत्वाचा आहे तिथे. कारण तो टेबलच त्या पद्धतीने म्हणजे टोटल स्टुडंट्स आउट ऑफ द नंबर ऑफ रिझर्वेशन स्टुडंट्स आणि किती पर्सेंट आहेत, पर्सेंटेज कॅल्क्युलेशन तिथे होतं. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा कॅटरिंग टू स्टुडंट डायव्हर्सिटी. कॅटरिंग टू स्टुडंट डायव्हर्सिटी मध्ये काय येतं नेमकं, आणि हा क्रायटेरिया फार इम्पॉर्टंट आहे. हा क्वालिटेटिव्ह क्रायटेरिया आहे. हा जो आहे हा जो आहे क्वालिटेटिव्ह. म्हणजे तुम्हाला 500 वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. किंवा महत्वाचं काय की तुम्ही तुमच्या कॉलेजला ज्यावेळेस स्टुडंट ऍडमिशन घेतो, समजा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतो, त्यावेळेस तुमच्याकडे स्टुडंटची लर्निंग लेव्हल काय आहे, म्हणजे तो त्याला काय म्हणतात, आपलं स्लो लर्नर आहे की नाही, ऍडव्हान्स लर्नर आहे का, हे मेजर करण्याची काही पद्धत तुम्ही हे केलेली आहे का, तुमच्याकडे सेटअप केलेली आहे का. म्हणजे समजा FY BSc ला मुलाने ऍडमिशन घेतलं. आता ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही असं काही स्पेसिफिक प्रोसिजर राबवता की तुम्हाला असं हे कळतं की हा ऍडव्हान्स लर्नर आहे, हा स्लो लर्नर आहे, यांचा हा सिलेबस झालेला नाही, मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, अशा टाईपचे तुमच्याकडे काही प्रोसिजर्स आहेत का. तर आमच्याकडे आम्ही काय करतो की दरवर्षी एक टूल वापरतो. डायग्नॉस्टिक टेस्ट. आम्ही काय करतो की समजा फर्स्ट इयर BSc किंवा फर्स्ट इयर BCom किंवा फर्स्ट इयर BA जी मुलं येतात त्यांची एक टेस्ट घेतो आम्ही. आणि ही टेस्ट त्यांच्या अगोदर जो झालेला सिलेबस असतो, म्हणजे 12वी पर्यंत झालेला सिलेबस, त्याच्यावर एक जनरल टेस्ट घेतो आम्ही. आणि मग त्या टेस्ट वरून आम्ही मुलं हे करतो, काय डिवाइड करतो की ही मुलं ऍडव्हान्स मध्ये जाऊ शकतात, ही तुमची स्लो लर्नर्स असू शकतात, ही ऍव्हरेज लर्नर्स असू शकतात. तर अशा टाईपचं आम्ही गेले अनेक वर्ष करतोय. आणि आम्ही ते डॉक्युमेंटरी केलेलं आहे की आमचा तुम्हाला जे सांगितलं होतं करिक्युलम डिलिव्हरी पॉलिसी आणि प्रोसिजर, त्याचा हा पार्ट आहे की ज्यावेळेस इंडक्शन मुलांचं होतं त्यानंतर आम्ही एक डायग्नॉस्टिक टेस्ट कंडक्ट करतो दरवर्षी, आणि ती डायग्नॉस्टिक टेस्ट आम्ही इव्हॅल्युएट करतो आणि अकॉर्डिंग टू दॅट त्या स्टुडंटचं आम्ही बायफर्गेशन करतो. आणि मग जे ऍडव्हान्स लर्नर असतील किंवा स्लो लर्नर असतील यांच्यासाठी काही ऍक्टिव्हिटी आम्ही राबवतो. मग रिमिडियल टीचिंग असेल किंवा ऍडव्हान्स लर्नर असतील तर त्यांच्यासाठी काही ऍडिशनल इतर फॅसिलिटी देणं, हे आलं. प्लस तुमच्याकडे काही ब्रिज कोर्सेस तुम्ही घेता का. ब्रिज कोर्सेस म्हणजे काय की समजा BBA ला मुलगा आला, आता जनरली तिथे कॉमर्स बेस्ड सिलेबस आहे, त्याला ऍडमिशन आर्ट्सची मुलं घेतात, सायन्सची घेतात, त्यांचं मॅथमॅटिक्स कच्चं असू शकतं, काही अकाउंटन्सी लागत असेल तर ते त्यांना माहीत नसतं. तर त्याच्याशी रिलेटेड काही तुम्ही असे 5-10 दिवसाचा एखादा कोर्स घेता का. 5-10 दिवसाचा काही कोर्स तुम्ही घेता का त्यांना, दॅट इज कॉल्ड ब्रिज कोर्स. तर ते पण महत्वाचे आहेत. आणि असे
आमच्याकडे आम्ही BBA BCA ला या टाईपचे कोर्सेस घेतो, प्लस कॉम्प्युटर सायन्सला पण अशा टाईपचे कोर्सेस घेतो. काही मॅथमॅटिक्स मुलांचं वीक असेल तर मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड काही त्यांचे बेसिक कन्सेप्ट, अकाउंटन्सीचे बेसिक कन्सेप्ट अशा टाईपचे आम्ही कोर्सेस घेतो. आणि ते डॉक्युमेंटरी त्याचा डॉक्युमेंटेशन पण करतो सगळं, की किती मुलं हजर होती, कोणते टॉपिक घेतले. तसंच रिमिडियल टीचिंग जे आम्ही घेतो, त्या रिमिडियल टीचिंगचं कम्प्लीट डॉक्युमेंट आमच्याकडे असतं. आम्ही त्या एक टाइम टेबल बनवतो प्रत्येक विषयाचं, आणि त्या काळात ते रिमिडियल टीचिंग आम्ही कम्प्लीट करतो. मुलांच्या अटेंडन्स सगळं, त्यांच्या घेतलेल्या टेस्ट सगळं, कोणते टॉपिक त्यांना शिकवले, तर ते डॉक्युमेंट तिथे नेसेसरी आहे. तर अशा पद्धतीनं कॅटरिंग टू स्टुडंट डायव्हर्सिटी. आणि त्याच्यानंतर स्टुडंट टीचर रेशो, हा रेशो फार इम्पॉर्टंट आहे. तुमचा स्टुडंट टीचर रेशो जितका कमी तितकी तुमची हे जास्त मिळते. आता त्याच्यात काय होतं की आपल्याला हा रेशो काही पटकन बदलवता येत नाही. आपले टीचर, नंबर ऑफ टीचर्स किती आहेत आणि स्टुडंट किती आहे याच्यावर तो कॅल्क्युलेट होतो. आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात, कारण आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंट बऱ्याच वेळा आपल्याला टीचर भरायला परवानगीच देत नाही. त्यामुळे 4 जागा अवेलेबल पण 3च लोक घेतात. नकळत तो रेशो वाढतो. पण जितका कमी असेल हा रेशो, स्टुडंट टू टीचर रेशो, तितकी तुमची ही ग्रेड जास्त मिळते तुम्हाला. आणि क्वांटिटेटिव्हला सगळे मार्क्स ऑन दॅट, म्हणजे त्यांची नॅकचे जे फॉर्म्युले ठरलेत त्याप्रमाणे तुम्हाला ते मार्क्स मिळत जातात. तुमचा रेशो जितका कमी तितके मार्क्स जास्त. आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो टीचिंग लर्निंग प्रोसेस, आणि हा फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये स्टुडंट सेंट्रिक मेथड्स such as experiential learning, participative learning, collaborative learning, then use of technology, हा पार्ट याच्यात येतो. आणि हा टोटल जर स्टुडंट सेंट्रिक मेथड्स हा 20 मार्क्सला आहे, आणि यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर इफेक्टिव्ह टीचिंग तो 15 मार्काला आहे. आणि नंतर मेंटर टू स्टुडंट्स हा 15 मार्काला आहे. म्हणजे थोडक्यात हा तुमचा जो टोटल आहे, हा टोटल जो की इंडिकेटर आहे, हा टोटल की इंडिकेटर 50 मार्क्सला आहे. वेटेज त्याचं 50 आहे. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता पहिला म्हणजे तुमचा जो आहे की स्टुडंट सेंट्रिक मेथड्स, म्हणजे हा जो 2.3.1 आहे, स्टुडंट सेंट्रिक टीचिंग मेथड्स, टीचिंग स्ट्रॅटेजीज म्हणून आपण. टीचिंग स्ट्रॅटेजी, मग पार्टिसिपेटिव्ह लर्निंग येतं, त्याच्यात एक्सपेरियन्शियल लर्निंग, कोलॅबरेटिव्ह लर्निंग. तर आपल्याला काय हे जे पार्ट आहेत, दे आर इन ऍडिशन टू युअर क्लासरूम टीचिंग. मग एक्सपिरियन्शियल लर्निंग मध्ये तुम्ही फील्ड ट्रिप काढता, नंतर स्टडी टूर्स असतील, काही वर्कशॉप्स मुलांसाठी अरेंज करत असताल पार्टिसिपेटिव्ह लर्निंग मध्ये. समजा साधं आपण जर घेतलं एखादं की एखादा कोर्स आहे, आता आमच्याकडे मॅनेजमेंट वीक घेतला जातो कॉमर्सच्या मुलांसाठी. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स त्यांच्यासाठी असतात, कॉम्पिटिशन त्यांच्यासाठी अरेंज करतो. तर ते पार्टिसिपेटिव्ह लर्निंग म्हणजे स्टुडंट पार्टिसिपेट करतात. ट्रिप्स असतील, इंडस्ट्री व्हिजिट्स असतील, कुठे एखाद्या प्लेसला व्हिजिट्स असतील, हे एक्सपिरियन्शियल लर्निंगचा पार्ट येतो. तुम्ही मुलांसाठी वर्कशॉप अरेंज करत असताल, तो त्याच्या एक्सपिरियन्शियल लर्निंग, कोलॅबरेटिव्ह लर्निंगचा पार्ट येतो. वर्कशॉप हे स्टुडंटसाठी असले पाहिजेत. आता हे ज्यावेळेस तुम्ही देता, तुम्हाला तिथे ऍक्च्युली 500 शब्दात लिहायचे, उत्तर 500 शब्दात लिहायचे, 200 मार्काला आहे, सॉरी 20 मार्क्सला आहे, 20 वेटेज आहे त्याचं. लिहिताना 500 शब्दात लिहायचे, पण तुमच्याकडे याचा डॉक्युमेंटरी इव्हिडन्स असला पाहिजे. आणि प्लस एक रिपोर्ट तयार करायचा की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या टाईपचे एक्सपिरियन्शियल लर्निंग मुलांना दिलं जातं. मग जर तुम्ही फील्ड ट्रिप अरेंज करत असाल, फील्ड व्हिजिट्स, इंडस्ट्रियल व्हिजिट अरेंज करत असाल, तर प्रत्येक इंडस्ट्रियल व्हिजिटचा, प्रत्येक फील्ड ट्रिपचा तुमच्याकडे रिपोर्ट असला पाहिजे विथ फोटोग्राफ्स.
त्याच्यात नंबर ऑफ स्टुडंट्स किती पार्टिसिपेट झाले ते, याचे रिपोर्ट्स प्रत्येकाचे तयार करायचे. तुम्ही रिपोर्ट्स असल्याशिवाय, कारण हा क्वालिटेटिव्ह आहे, ते आल्यानंतर हे पाहतात. त्यामुळे रिपोर्ट एकदा तुमच्याकडे असेल सगळ्या याचे, की रिपोर्टवरून तुम्हाला 500 शब्दात लिहिणं फार सोपं असतं. पण रिपोर्टच तयार नसतील तर मग ते 500 शब्द लिहिणं पण खूप अवघड जातं. आणि याची गंमत पहा की ज्यावेळेस आपण SSR भरायला सुरुवात करतो, ज्यावेळेस हा प्रश्न तुम्ही भरायला घेता की 2.3.1 स्टुडंट सेंट्रिक मेथड्स, आपल्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग, पार्टिसिपेटिव्ह लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथडॉलॉजीज याच्यावर 500 शब्दात लिहायचे. जर तुमच्याकडे त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील, रिपोर्ट्स अवेलेबल असतील, ते फक्त रिपोर्ट्स तुम्ही समोर ठेवा आणि लिहायला सुरुवात करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं सहज 500 शब्दात एकदम इफेक्टिव्ह उत्तर तयार होतं, एकदम इफेक्टिव्ह. पण हेच जर रिपोर्ट्स आपल्याकडे नसतील, आपल्याला माहित असतं की आमची टूर जाते, मुलांना वर्कशॉप अरेंज करतो, हे अरेंज करतो, ते अरेंज करतो, आविष्कारमध्ये अरेंज करतो, सायन्स एक्झिबिशन्स अरेंज करतो, हे सगळं आपल्याकडे आहे. पण त्याचे रिपोर्ट्स नसल्यामुळे लिहिणं फार अवघड जातं, कारण याला इव्हिडन्स लागतोच. आता हल्ली नॅकच्या याच्यात कधी विदाऊट इव्हिडन्स तुमचं काहीच चालत नाही, कारण ते आल्यानंतर पहिला इव्हिडन्स पाहतात. त्याच्यामुळे याचे रिपोर्ट्स बनवून ठेवा सगळ्याचे, आणि मग हा लिहायला हे करा. नंतर यूज ऑफ टेक्नॉलॉजी, हा सेपरेट 15 मार्क्सला आहे. मग तुमच्याकडे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असेल तर खूपच चांगला आहे. आणि आता आपल्याला ऑनलाईन लर्निंगमुळे खूपच टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे, त्यामुळे आता एवढा प्रॉब्लेम येणार नाही. तरी पण रेकॉर्ड्स फार महत्वाचे त्यातील. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, कोणती लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम वापरता, त्याच्या हे काय काय अवेलेबल आहेत त्याच्यात फॅसिलिटीज, तुमच्याकडे ई रिसोर्सेस कोणते कोणते अवेलेबल आहेत, तुम्ही स्वतः काही व्हिडिओ लेक्चर्स असतील किंवा इतर लर्निंग रिसोर्सेस कॉलेजने डेव्हलप केलेले आहेत का. मग टीचिंग लर्निंग वरचे व्हिडिओ असतील, काही टेक्नॉलॉजी बेस इतर रिसोर्सेस असतील, तर याची एक डॉक्युमेंटरी रिपोर्ट तयार करून ठेवा. आणि त्याला सपोर्टिंग तुमची लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असेल, ई रिसोर्सेस असतील, त्यांच्या लिंक असतील, तर त्या लिंक इथे द्यायच्यात. युट्यूब व्हिडिओ, समजा तुमच्या कॉलेजची फॅकल्टी युट्यूबवर व्हिडिओ टाकत असतील तर तो पण इथे त्याच्या लिंक येतील. तर एक रिपोर्ट बनवायचा आणि मग ऑन दी बेसिस ऑफ दॅट रिपोर्ट तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. याचं पण तुमचं प्रश्नाचं उत्तर हे 500 शब्दातच लिहायचे. पण हे उत्तर लिहिताना त्याला लिंक द्यायच्या, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. मग तुम्ही जो रिपोर्ट केलेला असेल तो रिपोर्ट तुम्ही त्याला अपलोड करू शकता की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताना तुम्ही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम वापरता का. तर मग लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम कोणती वापरता, त्याचे काही स्क्रीनशॉट्स, कसे स्टुडंट्स त्याच्यात आहेत, कोणते ते सब्जेक्ट्स या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये आहेत, हे सगळं तुम्ही त्या एक रिपोर्ट तयार करायचा. ई रिसोर्सेस कोणते कोणते अवेलेबल आहेत त्याचा एक रिपोर्ट. हा एक रिपोर्ट काय 10 पेजेस होईल, 20 पेजेस रिपोर्ट होईल, विथ फोटोग्राफ, स्क्रीनशॉट्स असा बनवून ठेवायचा. आणि मग तुम्ही 500 शब्दात लिहिलं की तो रिपोर्ट त्यांना फक्त अपलोड करा. आणि समजा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असेल तर त्याची लिंक तुम्ही प्रोव्हाइड करू शकता नॅकला. तर अशा पद्धतीने तुम्हाला याच्याशी रिलेटेड काळजी घ्या. फक्त रिपोर्ट व्यवस्थित बनवा, काहीच प्रॉब्लेम येत नाही. नंतर टीचर क्वालिटी आणि एक्सपेक्टेशन्स फ्रॉम टीचर. आता हा सगळा क्वांटिटेटिव्ह डाटा आहे, त्याच्यामुळे इथे नंबर ऑफ PhD स्टुडंट्स, PhD टीचर्स, म्हणजे डिग्री किती PhD, जितक्या तुमच्या PhD डिग्री जास्त असतील टीचरच्या तितका तुम्हाला याच्यात फायदा जास्त मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या टीचरचे अपॉइंटमेंट ऑर्डर्स आणि अप्रुव्हल्स हे सगळे अवेलेबल पाहिजेत. आणि तुम्हाला इथे इयर वाईज लिस्ट करायची टीचरची, कारण ती त्यांना अपलोड करावी लागते. इयर वाईज लिस्ट ऑफ टीचर्स, म्हणजे या वर्षी टीचर्स किती आहेत, त्याच्या पुढच्या, कारण काही टीचर जातात, समजा आता तुमच्याकडे बदलीचा प्रॉब्लेम नसेल पण बदली होऊन जातात, त्यांच्याऐवजी दुसरे येतात, काही रिटायर होतात, म्हणजे यंदा जी संख्या आहे तीच पुढच्या वर्षी असेल असं नाही. तर त्यांना
इयर वाईज लिस्ट लागते टीचरची. ह्या वर्षी किती होते, ह्या वर्षी किती होते, सोडून गेला असेल तर कधी सोडून गेला, सोडून जाण्याचं रिजन ते येईल. नवीन आला असेल तर अपॉइंटमेंट कधी झाली, अपॉइंटमेंट ऑर्डर्स, अप्रुव्हल्स इयर वाईज असेल. प्रत्येकाचं पॅन कार्ड, पॅन नंबर तो पण घेऊन ठेवा. आधार नंबर तो पण घेऊन ठेवा. हे सगळे लिस्टमध्ये तुम्हाला टाकायचे. टीचरचं पॅन नंबर, आधार नंबर प्लस तुमचे डॉक्युमेंट सगळे असतील. आता त्यात बाकी आपण काही करू शकत नाही. अपॉइंटेड टीचर तुमचे ठरलेले आहेत. फक्त त्याच्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित त्यांना प्रोव्हाइड करा. कारण ऐन वेळेस तुम्हाला टीचरचे सगळ्यांचे अपॉइंटमेंट ऑर्डर्स मागतात. त्यामुळे तुमच्याकडे स्कॅन करून ठेवा. अप्रुव्हल स्कॅन करून ठेवा. प्रत्येक लिस्ट एकदम लिस्ट तुमची टीचरची लिस्ट आहे त्याच ऑर्डरने सगळे अपॉइंटमेंट आणि अप्रुव्हल स्कॅन करून ठेवा. मग तुम्हाला ज्यावेळेस शोधता त्यावेळेस प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही जर टीचरची इकडे लिस्ट असेल, एक नंबरला प्रिन्सिपल आहेत, प्रिन्सिपलचं जी फाईल तुम्ही हे करणार आहेत स्कॅन करून ठेवणार, त्याला 1 डॉट प्रिन्सिपल अपॉइंटमेंट ऑर्डर, 1 डॉट प्रिन्सिपल अप्रुव्हल, नंतर सेकंड तुमचे व्हाईस प्रिन्सिपल असतील त्यांची अपॉइंटमेंट, त्यांचं अप्रुव्हल. अशा पद्धतीने डॉक्युमेंटला सुद्धा नावं देताना नंबरिंग व्यवस्थित करा. म्हणजे तुम्हाला शोधायला फार सोपं जात होते. आणि त्याचे हे प्रत्येकाचे सेपरेट फोल्डर करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कोणाला ऑफिसमध्ये बोलवून स्कॅन करा डॉक्युमेंट्स, हे करूच नका. डायरेक्ट तुम्ही गुगल ड्राईव्ह वापरा. एक नॅकचा ईमेल आयडी तयार करा जीमेलवर, त्याच्या गुगल ड्राईव्ह थ्रू सगळं कम्युनिकेशन करा. म्हणजे काय करायचं की समजा तुम्हाला सगळ्यांच्या अपॉइंटमेंट ऑर्डर लागत असतील, सगळ्यांच्या अपॉइंटमेंट ऑर्डर, तर काय करायचं डिपार्टमेंट वाईज फोल्डर शेअर करायचे. त्याच्या गुगल ड्राईव्ह मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा फोल्डर तयार करायचा आणि त्या डिपार्टमेंटच्या फोल्डरमध्ये मग अपॉइंटमेंट फोल्डर असेल, इतर तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स मागायचे ते फोल्डर्स त्यात ठेवायचे. ते फोल्डर शेअर करायचे आणि लोकांना सांगायचं स्कॅन करायचं आणि त्या फोल्डरमध्ये टाकायचं. त्याच्यामुळे तुम्हाला गोळा करायला जायची गरज पडत नाही किंवा झेरॉक्स गोळा करायची गरज पडत नाही. आम्ही आमच्या नॅकला सगळी गुगल ड्राईव्ह थ्रू केलेली. मी एकही कागद कोणत्याही डिपार्टमेंटकडून IQAC मध्ये बोलवला नाही. जे काही आहे ते तुम्ही स्कॅन करायचं आणि तुमच्या फोल्डरला जो तुम्हाला शेअर केलेला फोल्डर आहे त्याच्यात अपलोड करायचं. त्याच्यामुळे काय होतं की तुमचे डिपार्टमेंट वाईज फोल्डर असल्यामुळे त्या डिपार्टमेंटचे कागद त्या फोल्डरमध्ये पडणार, त्या लोकांचे त्या डिपार्टमेंटच्या फोल्डरमध्ये पडतील. मग तुमच्याकडे विषयावाईज फोल्डर्स आहेत. ज्यावेळेस तुम्हाला इकडे डॉक्युमेंट्स बनवायचे तुम्ही फक्त त्या डिपार्टमेंटला जायचं, तेवढ्या ऑर्डर पाहिजे त्यांना नंबर द्यायचे, फक्त ते PDF डॉक्युमेंट्स असतील काय. असेच कमिट्यांचे रिपोर्ट पण असेच घ्यायचे की सगळे हे करा. कुठेही कागद वापरायचा प्रयत्न नका करू, सगळं गुगल ड्राईव्ह थ्रू करा. एकदम काम सोपं जातं आणि लोक घरी बसून करू शकतात. म्हणजे IQAC ऑफिसमध्ये यायचं, ते डॉक्युमेंट द्यायचे, मग तुम्ही रिपोर्ट हे करणार. त्यापेक्षा लोकांना त्यांच्या घरून करू द्या किंवा डिपार्टमेंटमध्ये बसून करू द्या. थ्रू गुगल ड्राईव्ह सगळे डॉक्युमेंट्स गोळा करा. नंतर इव्हॅल्युएशन प्रोसेस अँड रिफॉर्म्स, हा खूप महत्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट. हा 4th की इंडिकेटर आहे दुसऱ्या क्रायटेरियाचा. इव्हॅल्युएशन प्रोसेस अँड रिफॉर्म्स. तर इथे तुम्हाला एक डॉक्युमेंट तयार करा की तुमची इव्हॅल्युएशन प्रोसेस कॉलेजमधली कशी चालते आणि तुम्ही रिफॉर्म्स काय काय केलेत हे अगोदर खूप बेस्ट व्यवस्थित डॉक्युमेंट तयार करा. ऑन दी बेसिस ऑफ दॅट तो क्रायटेरिया भरा, तो मेट्रिक भरा. आणि सायमल्टेनियसली त्याचं हे तुमचं असलं पाहिजे, अकॅडमिक कॅलेंडर फॉर इंटरनल इव्हॅल्युएशन हे अवेलेबल असलं पाहिजे. ते दिलं गेलं पाहिजे नॅक पियर टीमला. प्लस तुम्हाला जे तुम्ही काही हे केलेले आहेत इंटरनल असेसमेंटसाठी मेकॅनिझम वापरलेले, त्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्यांना अवेलेबल लागतो. तर हे दोन जे आहेत, एक इव्हॅल्युएशन प्रोसेस आणि रिफॉर्म्स मध्ये तुमचा मेकॅनिझम काय इंटरनल असेसमेंटचं, पहा इथे इंटरनल असेसमेंटचं आहे, ती रोबस्ट कशी आहे इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी अँड मोड.
आता रोबस्ट म्हणजे काय, की ती सगळ्यांपर्यंत कशी पोहोचू शकेल आणि मॅक्झिमम बेनिफिट कसे विद्यार्थ्यांना मिळू शकतील. आणि ती फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ टाइम्स, तुम्ही किती वेळा, समजा मला आता आपण सीबीसीएस मध्ये इंटरनलला खूप महत्व आले, मग तुम्ही एक इंटरनल घेऊन सोडून देता का, की तुम्ही नंबर ऑफ टाइम्स इंटरनल एक्झामिनेशन घेता एका क्लासची. बरं त्याचे मोड काय आहे, तुम्ही ऑनलाईन एक्झाम घेता का, ऑफलाईन घेता का, मल्टिपल चॉईस घेता की म्हणजे थेरी बेस्ड क्वेश्चन घेता, मोड कोणते आहेत, तुम्ही असाइनमेंट वापरता का, ट्युटोरियल वापरता का, प्लस तुम्ही आपण मुलांच्या वायवा घेतो, सेमिनार घेतो. तर हे त्याचे मोड झाले. आता काही ठिकाणी फक्त इंटरनल टेस्ट घेतल्या जातात, काही ठिकाणी इंटरनल टेस्ट प्लस सेमिनार प्लस ट्युटोरियल प्लस असाइनमेंट असे मोड असतात. तर हे सगळे मोड तुम्ही जर वापरत असाल तर त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स प्रत्येक डिपार्टमेंटला असला पाहिजे आणि कॉलेजचं एक डॉक्युमेंट तयार असलं पाहिजे की आम्ही अशा अशा टाईपचे मोड वापरतो. आता हे डॉक्युमेंट ते डायरेक्ट डिपार्टमेंटला जाऊन चेक करतात. ज्यावेळेस पिअर टीम व्हिजिट करते त्यावेळेस आपण लिहिलेलं असतं, त्यानुसार त्यांच्या डोक्यात असतं बरोबर, की ते जातात डिपार्टमेंटला, तुम्ही इंटरनल कशा टाईपचे एक्झाम घेता विचारतात सहज. मग तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ते दाखवायचे की आम्ही इंटरनल टेस्ट अशा घेतो, सेमिनार असे घेतो, ट्युटोरियल असे मुलांना देतो. तर ही सगळी तुमची प्रोसिजर आहे. आणि दुसरा पार्ट म्हणजे याचा ग्रीव्हेन्सेस रिड्रेसल. रिलेटेड टू एक्झामिनेशन. आता इथे दोन टाईपचे आहेत आपले, इंटरनल रिलेटेड आणि युनिव्हर्सिटी एक्झाम किंवा एक्सटर्नल एक्झाम रिलेटेड. आता एक्सटर्नल एक्झामला आपल्याला विद्यापीठाची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपण राबवतो. मुलाचा ऍबसेंट आले असेल, मुलाचे मार्क्स कमी आलेले असतील किंवा काय आलेलं असेल, रिव्हॅल्युएशन असेल, ते सगळं कॉलेज थ्रूच होतं. पण इंटरनलचे जे इव्हॅल्युएशन आहे त्याच्यात जर मुलांचे काही ग्रीव्हेन्सेस असतील तर ते कसे सॉल्व्ह केले जातात. आपली एक्झामिनेशन कमिटी काही ग्रीव्हेन्स रिड्रेसल सेल तुम्ही केलेला आहे का, मुलांचे ग्रीव्हेन्सेस घेण्याची पद्धत काय आहे. समजा एखादा मुलगा मला जर म्हटला की मला इंटरनलला मार्क जास्त पडले पाहिजे होते, कमी पडले, असा ग्रीव्हेन्स असेल मुलाचा, तर मग त्याचं डॉक्युमेंटरी तुम्ही काय घेता, त्याच्याकडून अर्ज घेता का, त्याला काही तुम्ही फॉर्मॅट केलेला आहे का मुलांचे ग्रीव्हेन्सेस घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्ही एखादा फॉर्म तयार करा आणि त्या फॉर्म मध्ये मुलांचे ग्रीव्हेन्सेस घ्यायचे आणि मग त्या फॉर्मवरच तुमचं पुढे लिहिलेलं असेल की हा फॉर्म सीओईने जमा केला एक्झाम डिपार्टमेंटने. फिजिक्स रिलेटेड ग्रीव्हेन्स असेल तर तो फिजिक्सच्या हेडकडे पाठवला, त्याच्यावर रिमार्क्स असले पाहिजे. मग तिकडे गेल्यानंतर फिजिक्स डिपार्टमेंटने किंवा त्या टीचरने काय ऍक्शन घेतली त्याच्यावर लिहून परत तो एक्झामला आला पाहिजे आणि मुलाला त्याचा फीडबॅक गेला पाहिजे. हा इंटरनल ग्रीव्हेन्सचा तुमचा मेकॅनिझम असेल. आणि याच्या रिलेटेड जे आहे तुमची जी प्रोसिजर आहे ती तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर अवेलेबल असली पाहिजे विद्यार्थ्यांना. त्यामुळे ग्रीव्हेन्सेस रिड्रेसल एक्झाम रिलेटेड तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर कम्प्लीट प्रोसिजर मुलांना अवेलेबल असली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही मेथड करू शकता. आणि हा महत्वाचा स्टुडंट परफॉर्मन्स अँड लर्निंग आउटकम्स. तर याच्यात बरेच कॉलेजेस याच्यात कमी पडलेले आहेत. आता स्टुडंट परफॉर्मन्स इन एक्झामिनेशन दॅट इज रिझल्ट. आणि हे लक्षात घ्या की 60% रिझल्ट असेल तुमच्या कॉलेजचा, तुम्हाला एकही मार्क मिळत नाही. म्हणजे तो जो प्रश्न आहे एक्झाम रिलेटेड रिझल्ट रिलेटेड, तुमचं जर 60% पेक्षा कमी मार्क्स असतील म्हणजे कमी पर्सेंट असेल रिझल्टचं, तर तुम्हाला एकही मार्क मिळत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट हा 60% पेक्षा जास्तच असला पाहिजे. 60% म्हणजे खूप रिझल्ट आहे असं आपण म्हणतो, पण नॅकच्या दृष्टीनं त्या रिझल्टला तुम्हाला त्या प्रश्नाला अजिबात मार्क्स मिळत नाहीत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात प्रोग्राम आउटकम्स आणि कोर्स आउटकम्स. हा
सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. 15 वेटेज आहे त्याचं. आणि ऍक्च्युली नॅक मध्ये तुम्हाला भरताना तो हे 500 शब्दातच लिहायचा आहे. पण तुमच्या प्रत्येक प्रोग्रामचे हे आउटकम्स असले पाहिजेत. मिनिमम नॅकने दिलेल्या याच्यानुसार 10 to 12 POs असले पाहिजेत फॉर प्रोग्राम. सपोज प्रोग्राम वी हॅव BA मराठी. This is a program, or BSc Physics. This is a program. याचे PO याचे 12 असतील समजा, याचे PO समजा 12 असतील. तर हे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर टाकायचे प्रोग्राम वाईज POs. आता फिजिक्स मध्ये जर गेला तर FY BSc, SY BSc, TY BSc, इट हॅज पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड. प्रत्येक पेपरचे COs असले पाहिजेत. कोर्स आउटकम्स ते स्टेटेड कोर्स आउटकम्स असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या कॉलेजचे ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स हे डिफाईन असले पाहिजेत. ते तुमच्या वेबसाईटवर असले पाहिजेत. ते तुमच्या करिक्युलम डिलिव्हरीचा पार्ट असला पाहिजे. आता हे प्रोग्राम आउटकम कसे लिहायचे, कोर्स आउटकम कसे लिहायचे, ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत, तर याच्यासाठी एक डॉक्युमेंट आहे UGC ने टाकलेलं. LOCF, लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क. लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क. फ्रेमवर्क हे UGCचं डॉक्युमेंट आहे. UGCच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. ते डॉक्युमेंट जर तुम्ही क्लिअरली वाचलं तर प्रोग्राम आउटकम्स कसे लिहायचे, कोर्स आउटकम्स कसे लिहायचे, ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स तुमच्या कॉलेजचे काय असले पाहिजेत. कारण ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स त्यांनी खूप लिस्ट दिलेली आणि त्यांचं मिनिंग पण दिलेलं आहे. त्यातले सगळे ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स आपल्याला लागत नाही, कारण त्यांनी ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स जनरल एक लिस्ट तयार केली. त्यातले काही ऍट्रिब्यूट्स आपल्या कॉलेजला लागू पण होत नाही. जे इंजिनिअरिंग कॉलेजला लागू होतात ते आपल्याला लागू होत नाहीत काही ऍट्रिब्यूट्स. ते सोडून द्यायचे. आपल्या कॉलेजची जी डिग्री आहे ती डिग्री झाल्यानंतर मुलगा काय करू शकतो, म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएट स्टुडंटच्या क्वालिटी काय असतील, दॅट कम्स अंडर ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स. So what are qualities that student will have after completing graduate from our college? That qualities are nothing but graduate attributes. मग आपल्या कॉलेजमध्ये BA, BCom, BSc असेल किंवा मग MA, MCom, MSc असेल. मग हे झाल्यानंतर मुलाकडे कोणत्या कोणत्या क्वालिटी झाल्या पाहिजेत. मग त्यात असेल सिटीजनशिप रिलेटेड, सोशल अवेअरनेस असेल, त्याचे अकॅडमिक स्किल्स असतील, अशा टाईपचे ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स आहेत. अकॅडमिक स्किल्स, त्याचे सिटीजनशिप रिलेटेड त्याचे काय असतील, प्रोफेशनल इथिक्स तो काय पाळतो, हे त्याच्यात येतं. तर ते लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये तुम्हाला फार व्यवस्थित त्याचे मिनिंग्स मिळतील आणि काय काय असावेत हे मिळतील. प्लस प्रोग्राम आउटकम्स कसे असावेत हे मिळतील विथ एक्झाम्पल्स. त्यामुळे तुम्ही त्याच्यात जा. त्याप्रमाणे तुम्ही जर केलेले असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. नसतील केले किंवा केलेले असतील तुम्ही ते पाहून थोडे रिव्हाइज करून घ्या तुमचे सगळे कोर्स आउटकम आणि प्रोग्राम आउटकम्स. आता काय असतं की तुमचे प्रोग्राम आउटकम्स प्रत्येक प्रोग्रामला 10 ते 12 असलेच पाहिजेत आणि प्रत्येक कोर्सला त्या प्रोग्राम मधल्या कोर्स आउटकम उगाच 2-3 कोर्स आउटकम लिहिण्यात काय अर्थ नाही. नॅकने सांगितले त्याप्रमाणे 6 ते 8 म्हणजे तुमचा 4 क्रेडिटचा कोर्स असेल तर तुमचे 8 कोर्स आउटकम पाहिजेत. 3 क्रेडिटचा असेल तर 6 कोर्स आउटकम पाहिजेत. हे लिहिलेलं आहे नॅकने. नॅकने त्या गाईडलाईन्स मध्येच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनेच असले पाहिजेत. आता हे झाल्यानंतर
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इव्हॅल्युएशन करता त्यावेळेस हे जे कोर्स आउटकम आहेत ते प्रोग्राम आउटकमला मॅप केले असले पाहिजेत आणि त्याची अटेनमेंट काढलेली असली पाहिजे. आता ती अटेनमेंट प्रोसिजर खूप लॉंग आहे, त्यामुळे इथे मला डिस्कस करता येणार नाही ती. पण अटेनमेंट ऑफ कोर्स आउटकम्स आणि प्रोग्राम आउटकम्स त्याची मेथड्स आहेत. त्या मेथडनुसार तुम्हाला ते अटेनमेंट काढायचं असतं. तर ते तुम्हाला LOCF मध्ये ते अटेनमेंट कसं करावं, मॅपिंग कसं करावं हे त्यात दिलेलं आहे. आणि जर पाहिजे असेल तर मी नंतर एखादं त्याच्यावर लेक्चर पण देऊ शकेल तुम्हाला, की मॅपिंग कसं करायचं, कोर्स आउटकम्स आणि प्रोग्राम आउटकम्स यांचं मॅपिंग तुम्ही कसं करणार आणि मग त्याच्यावरून अटेनमेंट कसं काढणार विथ एक्झाम्पल आम्ही सांगू शकतो. असा काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्याला खूप सांगायला त्याला 1-1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागेल. फक्त तुम्हाला हे करता येऊ शकतं आणि इट इज व्हेरी इझी. आणि स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे. आता पूर्वी तो आमच्या वेळेस तो 50 मार्काला होता, आता तो 60 वेटेज आहे त्याचं. 60 आणि मला वाटतं काहीतरी मिनिमम 20% स्टुडंट्सचा तो घेतला जातो. आता हे घेताना तो हा सर्वे नॅकच घेतं, हा तुम्ही घेत नाही, नॅक घेतं. नॅकने तो सर्व्हेमध्ये क्वेश्चनरी काय आहे त्या नॅकच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आणि नॅकने सर गाईडलाईन्स मध्ये पण सांगितलं की तुम्ही या स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे बाबत मुलांना अगोदर अवेअर करू शकता. असा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ती क्वेश्चनरी मुलांना अगोदर अवेलेबल होऊ शकते. नॅकच्या वेबसाईटवर ती अवेलेबल आहे की सर्व्हेमध्ये काय काय क्वेश्चन्स आहेत. मुलांना तुम्ही अगोदरच त्या सर्व्हेची जाणीव करून देऊ शकता. फक्त इथे काळजी काय घ्यायची की ज्या वर्षी तुम्ही SSR भरताय त्या वर्षीची करंट स्टुडंटची लिस्ट त्यांना लागते. करंट इयर स्टुडंट्स. हे का? म्हणजे मागच्या 5 वर्षाची इथे यादी लागत नाही. करंट आत्ता तुम्ही जर नॅकचा रिपोर्ट आज भरत असताल तर या वर्षी जे स्टुडंट ऍडमिट झाले त्यांची यादी त्यांना पाहिजे असते. पण यादी देताना त्यांनी तिथे दिलेलं आहे की मुलाचं नेम, क्लास, जेंडर, स्टुडंट ID नंबर, आधार ID नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि प्रोग्राम म्हणजे डिग्री प्रोग्राम तो BA आहे की BCom आहे ते अशी ती लिस्ट लागते आणि ती तुम्ही नॅकला प्रोव्हाइड करायची आणि ती प्रोव्हाइड करताना यातलं काही चुकलं नाही पाहिजे. ईमेल ID अजिबात चुकला नाही पाहिजे. कारण जर ईमेल ID चुकलेला असेल तर नॅक लगेच तुम्हाला सांगते एवढ्या मुलांची ईमेल ID चुकलेत. म्हणजे तुम्ही समजा तुमच्याकडे तुमच्या कॉलेजची विद्यार्थी संख्या 2000 आहे. तुम्ही 2000 मुलांचा डाटा तिथे भरणार. आता काय असतं की आपल्याकडे मुलं शक्यतो ज्यावेळेस आपल्याकडे फॉर्म भरतात त्याच्यात ईमेल ID देतात. आपल्या सिस्टीमला म्हणजे स्टुडंटच्या ऍडमिशन सिस्टीमला त्याचा ईमेल ID येतो मुलाचा. त्याचा फोन नंबर येतो. बाकी स्टुडंट रोल नंबर वगैरे ते समजा तयार होतात सिस्टीमला आपल्या नेम वगैरे. महत्वाचं काय की मोबाईल नंबर आणि ईमेल ID तो मुलं भरतात तिथं आपल्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये. ऍडमिशन मध्ये आपण भरतो. पण प्रॉब्लेम काय असतो की जर तुमची ऑनलाईन सिस्टीम असेल मुलं कॅफेमध्ये जाऊन भरतात, कॅफेवाला तो फॉर्म भरून देतो तो त्याचा ईमेल ID टाकतो. मोबाईल नंबर चुकलेला असतो. ईमेल ID भलताच कोणाचा तरी असतो किंवा काही मुलं काय असतात की ईमेल IDच नसतो पण काहीतरी तिथे टाकल्याशिवाय जमत नाही, काहीतरी ईमेल ID टाकून देतात आणि आपण तोच डाटा घेतो आणि इथे भरतो. प्रॉब्लेम काय होतो की याच्यात असे ईमेल ID ते लगेच डिटेक्ट होतात नॅकला. ते सॉफ्टवेअरच आहे त्यांचं. तुम्ही भरलं की एका सेकंदात डिटेक्ट होतं. मग जर 2000 विद्यार्थ्यांचा डाटा भरला आणि त्यातले जर 400 मुलांचे ईमेल ID चुकीचे आले तर मग तुम्ही काय करणार आहे वेळेस? कारण तुम्ही भरत असताय तुम्ही मग आता 400 मुलांच्या ईमेल आयडीचं काय करणार? हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस. त्यामुळे पहिलं हे करायचं की भरण्यापूर्वी तुम्ही जे SSR भरायला अजून तुम्हाला टाइम आहे. तर ज्या वर्षी SSR भरताय तुम्ही त्या वर्षीच्या मुलांचे ईमेल ID ते आत्ताच सगळे करून व्हेरीफाय करून ठेवायचे. म्हणजे थोडक्यात काय की ते त्या फॅकल्टीला ते कामच द्यायचं.
समजा BA असेल तुमचा, तर BA ची संपूर्ण मुलांची लिस्ट, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल आयडी याची एक यादी करायची, त्याच्यावर मेल पाठवून पाहिजे. मग BA चे असतील तर BA च्या लोकांना ते काम द्या, BSc ची मुलं असतील BSc च्या लोकांना काम द्या, अशा पद्धतीने विभागून द्या आणि त्यांनी फक्त मेल पाठवायची त्या मुलांना. आपल्याला लगेच कळतं किती मुलांचे मेल रिजेक्ट झालेत आणि त्याच्यावरून कळतं की हा मुलाचा ईमेल आयडी चुकीचा आहे. आणि मग ते मुलं बोलवून घ्यायचे आणि त्यांना ईमेल आयडी, योग्य ईमेल आयडी तयार नसेल त्याचा ईमेल आयडी, तर ईमेल आयडी तयार करायला लावायचा आणि तो ईमेल आयडी घ्यायचा. पण सगळ्यांचे 100% मुलांचे ईमेल आयडी व्हेरीफाय करून घ्या अगोदरच. आता एकदा ईमेल आयडी व्हेरीफाय झाले, तिथेच आपलं काम संपत नाही. करायचं काय की ही प्रोसेस तुम्ही लवकर करा, कारण तुमचा जर SSR भरायचा अजून 3-4 महिने टाइम असेल तर तुम्ही ही प्रोसेस आत्ताच चालू करा आणि एक 15-20 दिवसात, महिन्यात सगळे ईमेल आयडी व्हेरीफाय करून घ्या. ज्या मुलांचे व्हेरीफाय होणार नाहीत त्यांना बोलवून घ्या, त्यांचा नवीन ईमेल आयडी तयार करून घ्या. आणि मग काय करायचं की एक काळजी काय घ्यायची की तुमच्या कॉलेजची काही पण नोटीस असेल मुलाला ईमेल आयडी वर पाठवायची. काही पण असेल मुलाला ईमेल आयडी वर पाठवायचं, नोटीस टाकायची की ईमेल आयडी वर तुम्हाला पाठवले, याची नोटीस पाठवली, त्याची नोटीस पाठवली. मग मुलाला ईमेल पाहायची सवय होते. मग ईमेल पाहायची सवय झाली की ज्यावेळेस नॅक SSS पाठवतं ते मुलाच्या ईमेलवर येतो. मुलाला जर सवय नसेल पाहायची तर तो ईमेल ओपनच करत नाही. आणि काय असतं की नॅक तुमच्या 2000 मुलांपैकी काही % मुलांना पहिल्या लॉटमध्ये पाठवतं. त्याच्यात जर तुमच्या टोटल स्ट्रेंथच्या 20% मुलांनी कंप्लीट केला, समजा 2000 मुलं असतील, त्याचं 20% म्हणजे 400 मुलं. 400 मुलं आणि त्यांनी समजा पहिला लॉट 500 मुलांचा पाठवलाय SSS साठी, त्यातच जर 400 कंप्लीट झाले तर ते 500 पर्यंत चालू असतो, पण त्याच्यापुढे नॅक पाठवत नाही. पण पहिल्या 500 मुलांना पाठवलं आणि त्याच्यात जर 400 मुलांनी फीडबॅक SSS भरलेला नसेल तर ते पुढचा लॉट पाठवतात, त्याच्या पुढचा लॉट पाठवतात, असं करत जातात ते. तर हे कसं असतं की ही प्रोसेस खूप लांबत जाते. मग तुम्ही मुलांना जर ही सवय लावलेली असेल तर तो SSS आला की 1 दिवसात कंप्लीट होतो. आमचा SSS आज आम्ही 12:30 वाजता नॅकचा SSR सबमिट केला. सबमिट केल्या केल्या तुमचा SSS सुरू होतो. 5 मिनिटातच SSS सुरू झाला. 12:30ला SSS सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आम्ही कॉलेजला आलो 9 वाजता, त्यावेळेस आमचा SSS कंप्लीट झालेला होता. याचं कारण म्हणजे आमची जी 5500 विद्यार्थी संख्या आहे, या 5000 मला वाटतं काहीतरी 448 अशी विद्यार्थी संख्या होती. या विद्यार्थी संख्येच्या 99.36% स्टुडंटचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि हे करेक्ट होता. आणि एवढ्या सगळ्या मुलांना आमचे कायम कम्युनिकेशन होत होते. काही असं कॉलेजचं आम्ही ईमेल थ्रू पाठवायचं, डिपार्टमेंटचं ईमेल थ्रू पाठवायचं सगळं. ते लोकांना आम्ही ते सांगितलं होतं ईमेल थ्रू पाठवायचं. मग मुलांना ती सवय लागली. त्याच्यामुळे काय झालं की मुलांना ते ईमेल यायला सुरुवात झाल्यावर ते पटपट पाहत बसले आणि भरला. आणि आम्ही मुलांचा अवेअरनेस केलेला होता की असा टाईपचा येईल. आणि शिवाय आमचा रिपोर्ट हा सबमिट 5 मेला झाला होता. त्यामुळे कॉलेजला सुट्टी लागलेली होती. कॉलेजला काही मुलं अंडर ग्रॅज्युएटची तर अवेलेबलच नव्हती. त्यांच्या परीक्षा सुद्धा संपलेल्या होत्या. तरीही हा सर्व्हे आमचा कंप्लीट झाला होता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे करू शकता. तर शेलार सर,